आज फर्स्ट टाईमच मी तुमच्यासोबत गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ शेअर करणार आहे। तर गुढीपाडव्यासाठी सुंदर असा लुक 10 मिनिटांमध्ये कसा करायचा तर तेच मी तुम्हाला सांगते। एक अगदी थोडेसे प्रोडक्ट वापरून मी हा मेकअप केलेला आहे। तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा फेस वॉश करून घेतला, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावलं आणि त्यानंतर ना मी एक भन्नाट असं प्रोडक्ट घेतलेलं आहे। तर वेगवेगळे पैसे ना इन्व्हेस्ट करण्यापेक्षा एकाच प्रोडक्टमध्ये मी काउंटर कन्सिलर आणि ते करेक्टर घेतलेलं आहे। तुम्हाला ह्या कोणत्याही प्रोडक्टची लिंक हवी असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासोबत ह्या लिंक शेअर करेन। मी जस्ट रिसेंटली हे प्रोडक्ट घेतलेले आहे आणि खरंच खूप सुंदर मेकअप होतो या प्रोडक्टमध्ये। जर तुम्हाला तुमच्याकडे तो व्हॅनिटी बनवायची असेल आणि तुम्ही बिगिनर्स असाल ना तर 1000 रुपीजच्या आतमध्ये सगळे प्रोडक्ट येऊन जातात। त्यानंतर इथे मी ना फाउंडेशन छान असं ना ब्लेंड करून घेतलं, आधी हाताने लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ब्युटी ब्लेंडरने ना ते छान असं टॅप टॅप करून ना सगळीकडे छान असं ब्लेंड झालं। आणि फाउंडेशन लावल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मला ना परफेक्ट माझ्या टोनचा इथे ना फाउंडेशन मिळालं आहे। त्याच्यानंतर मी इथे थोडं काउंटरिंग करून घेतलं छान असं शार्पनेस येण्यासाठी। त्याच्यानंतर ना मी थोडासा इथे ब्लश लावला होता, ब्लश पण छान टॅप करून मस्त असं ब्लश लावल्यानंतर मला इतकं जास्त भारी वाटत होतं ना, कारण ब्लशने ना एक वेगळाच असा लुक येतो सगळं असं। त्याच्यानंतर ना सगळा मेकअप सेट करण्यासाठी ना मी इथे ना मार्सची बनानाची लूज पावडर घेतलेली आहे, बनाना फ्लेवरची। तर इथे ती पण छान असा मेकअप सगळा सेट करून घेतला आणि त्यानंतर ना लगेचच इथे मी आय मेकअप करायला घेतला। तर रिसेंटली ना मी नायकावरून ना नायकाचं जेव्हा सेल चालू होतं ना त्याच्यामध्ये हे आय शॅडो पॅलेट घेतलेलं, इतकी सुंदर आहे ना त्याची क्वालिटी। त्याच्यानंतर मस्त अशी लिपस्टिक वगैरे लावून घेतली आणि इथे ॲब्रो सेट करून घेतली। इथे माझा सगळा मेकअप झाला होता। मी लास्टला थोडंसं काजळ लावून घेतलं, कारण काजळ लावल्यानंतर ना मस्त असं वाटतं। त्याच्यानंतर शेवट म्हणजे मस्ट असणारं ते म्हणजे इथे सिंदूर लावला आणि अगदी 10 मिनिटात रेडी आहे मी गुढीपाडव्याच्या सेलिब्रेशनसाठी। तर कसा वाटला हा लुक मला नक्की सांगा। बाय।